नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. तुम्ही केव्हा कारल्याची चटणी बनवलीत का? नक्कीच बनवून बघा. मी ह्या पद्धतीने बनवले, अजिबात कडू लागत नाही. प्रवासामध्येही एकदम उत्तम आणि 2 महिने सहज टिकते आणि छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातात. त्यासाठी मी इथे 4 कारली स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. कट केल्यानंतर त्याच्यामधल्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या. छान असे फिंगर तयार झाले. ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ, अर्धा लिंबू सर्व मिक्स करायचं आणि 5 ते 7 मिनटं बाजूला ठेवायचं. 5 ते 7 मिनिटांनी पाणी हलकंसं निघतं. हलकंसा दाब देऊन मी पिळून घेतलेलं आहे. आता गरमागरम तेलामध्ये आपल्याला हे चिप्स तळून घ्यायचे आहेत. मीडियम गॅसवरती चांगले कुरकुरीत होईपर्यंत चिप्स तळून घ्यायचे. चिप्स इथे आपले कारल्याचे तयार झालेत. नुसतेच असे खाल्ले तरीही खूप छान लागतात. आता हे बाजूला ठेवून देऊया. त्याच्यामध्ये खमंग होण्यासाठी 1 वाटी शेंगदाणे चांगले कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत. आता हे शेंगदाणे पण तळून घेतले आहेत आपण. त्याच्यामध्येच 1 वाटी कढीपत्ता घेतलेला आहे. तोही चांगला आपल्याला तळून घ्यायचा आहे कुरकुरीत. त्याच्यानंतर 1 वाटी कोथिंबीर घेतली, तीही चांगली तळून घ्यायची आहे. आता हे सर्व जिन्नस कुरकुरीत झालेले आहेत. मस्तपैकी मिक्सरच्या भांड्यात टाकायचे. 10 ते 12 कच्ची लसूण घेतलेली आहे, ते टाकलेले आहे. 2 चमचे काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ. सर्व मिक्सरला मागे पुढे करून चटणी तयार करून घ्यायची. खूप टेस्टी खमंग अशी चटणी तयार होते. नक्कीच अशी चटणी करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका.